न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली। या समितीच्या सदस्य सचिवपदी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही समिती निवडणुकीत दरम्यान उमेदवारांच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणन करणे, पेड न्यूज सारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे काम करणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली। आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले की राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने विविध कक्ष कार्यान्वित केलेले आहेत। उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रसारित होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणन तसेच पेड न्यूज सारख्या प्रकारांवर देखरेख ठेवण्यासाठी 6 सदस्यीय प्रसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोडदे, कायदा विभागाचे उपायुक्त राजेश आगळे हे समितीचे सदस्य आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 कामकाज सुरू झालेलं आहे आणि आरो पातळीवरती नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। त्याच्याच अनुषंगाने प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले होते। त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील अशी प्रसार माध्यमांवरती प्रमाणन व संनियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे। सर्व इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व त्यांचे प्रतिनिधी जे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत की कुठल्याही स्वरूपाच्या ज्या जाहिराती विविध माध्यमांवरती त्यांनी करण्याचे योजलेलं असेल त्यासाठी त्यांना पूर्व प्रमाणन करून घेण्याची बंधनकारक आहे आणि त्याकरिता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीकडे वेळीच त्यांनी अर्ज करावेत व योग्य प्रकारे छाननी होण्यासाठी किमान 5 दिवस आधी त्यांनी अर्ज करावेत, जेणेकरून या त्यांचे जे इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाणाऱ्या किंवा मुद्रित माध्यमांवर जाणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यांचं वेळीच प्रमाणन करून मिळेल। तर माझ्या वतीनं सर्व इच्छुक उमेदवारांना, राजकीय पक्षांना आवाहन आहे की वेळीच त्यांनी या समितीकडे अर्ज करण्यास सुरुवात करावी। हे अर्ज सादर करण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरती QR कोड उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जो अर्जाचा नमुना लागणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल। धन्यवाद। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।